नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मधलं आपल्याकडे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मेथड ही एक खूप सोपी अशी मेथड आहे. बघा त्यातले आपण इम्पॉर्टंट सम घेतोय. जेवढे मी सम घेतोय तेवढे व्यवस्थित करून ठेवा. एक्झाम साठी तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होईल. बघा, इन अ टेस्ट ऑन 2000 इलेक्ट्रिक बल्ब आहे. बघा तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रिक बल्ब तुम्हाला दिले 2000. आलं लक्षात? पुढे बघा, इट वॉज फाउंड दॅट द लाईट a particular make was normally distribution. बघा तुम्हाला नॉर्मली डिस्ट्रीब्युशन ने एक्झाम्पल सॉल्व करायचंय. एव्हरेज लाईफ ऑफ 240 आवर्स. बघा तुम्हाला म्यू दिलाय. म्यू किती आहे? 2040. त्यानंतर बघा स्टँडर्ड डेविएशन म्हणजे सिग्मा तो तुम्हाला दिलाय 60. पुढे सांगितलंय एस्टिमेट द नंबर ऑफ बल्ब लाइकली बर्न फॉर बिटवीन 1920 hours and 2116 hours. म्हणजे पहिली केस मध्ये बघा 920 hours. बघा पुढे तुम्हाला दिला आहे 2160. याच्या बिटवीन चालणारे जे आपल्याकडे काय बल्ब आहे त्या बल्बची तुम्हाला काय करायची प्रोबॅबिलिटी तुम्हाला इथे काढून द्यायची. तर लक्षात ठेवा या ठिकाणी नॉर्मली डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे Z is equal to x minus mu upon sigma. लक्षात ठेवा. चला आपण Z is equal to आपण 1920 मध्ये बघायला गेलं तर 1920 2160. बघा यातला आपण हा पहिला एक x इथे घेऊ. बघा x ची व्हॅल्यू 1920 मायनस म्यू बघा 2040 डिवाइड बाय 6. बघा 6 ची व्हॅल्यू सिग्माची 60. बघा इथे 1920 मायनस 2040 डिवाइड बाय 60. बघा ही जी व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे ती आहे -2. त्या सेम कंडिशननी बघा सिमिलरली परत फॉर्म्युला x म्यू अपॉन सिग्मा. बघा x ची व्हॅल्यू बघा पुढची काय x ची व्हॅल्यू तुमच्याकडे 2160. दाखवा ती 2160 मायनस म्यू बघा 2040 डिवाइड बाय सिग्मा. सिग्मा किती आपल्याकडे 60. बघा 2160 मायनस 2040 डिवाइड बाय 60. म्हणजे आपल्याकडे बघा हे तुमच्याकडे हे एरिया निघून गेलेले यांच्या बिटवीनचा जो आपल्याकडे एरिया आहे 1920 टू 2160 म्हणजे -2. लक्षात ठेवा इथं -2 लेस दॅन x लेस दॅन 2. तर लक्षात घ्या ह्याच्या व्हॅल्यू 2 जो निघालाय तो तुमच्याकडे डबल निघालेला आहे म्हणून 2 into बघा तुम्हाला एरिया दिलेला आहे एरिया ऑफ 2 चा एरिया किती आपल्याकडे 0.4772. बघा एक लक्ष व्यवस्थित म्हणजे 2 into 0.4772. मग याचा जे आन्सर आहे आपल्याकडे 0.9544. मग ही त्यांची प्रोबॅबिलिटी निघालेली. तुमच्याकडे नंबर ऑफ बल्ब्स किती दिले आपल्याला 2000. म्हणजे लक्षात आहे कंडिशन काय 1920 टू 2160 याच्या बिटवीन चालणाऱ्या बल्बची संख्या किती. तर लक्षात ठेवा आलेल्या आन्सरला 0.9544 into नंबर ऑफ बल्ब लावा 2000. बघा 0.9544 into 2000 म्हणजे 1908.8 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1009 बल्ब. बघा एवढ्या बिटवीन चालतात कोणत्या 1920 आवर्स टू 2160 आवर्स याच्या बिटवीन 1909 एवढे बल्ब काय होतात इथे चालत आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मेथडचं. इन अ सर्टेन एक्झामिनेशन 500 स्टुडंट्स अपीयर्ड. बघा नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याकडे आहे 500. पुढे बघा मीन स्कोर आहे. बघा मीन स्कोर तुम्हाला दिलाय 68. मीन म्हणजे म्यू 68. त्यानंतर बघा स्टँडर्ड डेविएशन म्हणजे सिग्मा किती दो 8. assuming that
द डाटा आर द नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आणि या समला आपल्याला नॉर्मली डिस्ट्रीब्युशनने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. त्यांनी असे मेथड तुम्हाला तिथे मेन्शन केलेले असतील, त्याच्यामुळे तुमचा गोंधळ होण्याची काही आवश्यकता नाही. फक्त फॉर्म्युले मात्र लर्न करा. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोरिंग लेस दॅन 50. बघा 50 पेक्षा ज्या मुलांचा स्कोर कमी अशी मुलं आपल्याला फाइंड आउट करून द्यायची. तर आता लक्षात घ्या, म्हणजे x ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 50. बघा एवढं आपल्याला इथे आता गिवन आहे. बघा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला z इज इक्वल टू x मायनस म्यू अपॉन सिग्मा. बघा x किती आहे 50, म्यू 68 डिवाइड बाय सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन 8. बघा 50 मायनस 68 डिवाइड बाय 8 म्हणजे आपल्याकडे तो आलेला आहे -2.25. बघा अशा पद्धतीने आपण तो काढून घेतलेला आहे. मग तुम्हाला एरिया दिला आहे 2.25 चा जो एरिया आपल्याकडे आहे तो आहे 0.4878. आता लक्षात घ्या, ज्याही वेळेस मी प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करता आणि सिंगल नंबर असेल बघा, तुम्हाला फक्त सिंगली सांगितलेलं होतं फक्त लेस दॅन 50, अशा वेळेस त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करताना 0.5 मायनस आलेल्या प्रोबॅबिलिटीचा एरिया तो मायनस करा म्हणजे एरिया ऑफ 2.25. बघा निगेटिव्ह तरी आपल्या इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणं गरजेचं आहे. म्हणजे 0.5 मायनस एरिया ऑफ 2.25. बघा याचा या व्हॅल्यूचा एरिया किती तो 0.4878. बघा 0.5 मायनस 0.4878. बघा त्याची व्हॅल्यू जी आहे 0.0122. बघा तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट्स काढायचे. कोणते नंबर ऑफ स्टुडंट्स? द स्कोरिंग लेस दॅन 50, ज्या मुलांचा स्कोर 50 पेक्षाही कमी असे मुलं तुम्हाला काढायचे. त्याला किती ते 50 0.0122 इंटू 50. बघा आलेल्या आन्सरला इंटू किती करा 50 म्हणजे आपल्याकडे जो आन्सर जो निघतोय 0.61. बघा इथं नंबर ऑफ स्टुडंट आपल्याकडे 50 नसून बघा नंबर ऑफ स्टुडंट आपल्याला दिलेले ते किती आपल्याकडे 500. मग इथे लक्षात घ्या 0.0122 इंटू 500 म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याकडे स्टुडंट आहे 6.1. म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती स्टुडंट येते 6 स्टुडंट्स आपल्याकडे असे आहेत की त्यांचा जो स्कोर जो आहे तो किती आहे 50 लेस दॅन 50 म्हणजे 50 पेक्षा त्यांचा जो स्कोर आहे तो कमी आहे. इथे घेताना 500 घ्या, माझ्याकडनं ती मिस्टेक झालेली होती, फक्त इथे व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच्यानुसार व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा.